अकोल्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या कथित कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ आयटक कामगार संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि विविध कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संपात सहभाग घेत तीव्र निषेध आंदोलन छेडले। पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात सभा घेण्यात आली आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनात अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार, बँक कर्मचारी, औद्योगिक कामगार तसेच इतर संघटनांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता। केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार कामगार व शेतकरी विरोधी धोरणे राबवत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय। आज आयटक कामगार संघटना व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, कृषी विद्यापीठ कर्मचारी, भारतातील पत्रकार आणि अकोल्यातील पत्रकार यांच्या मार्फत या महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला इशारा देण्याकरिता हे आंदोलन आहे की जर महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने 4 लेबर कोड बिल रद्द केलं नाही, किमान वेतन 26,000 रुपये जाहीर केला नाही, 9,000 रुपये पेन्शन आणि त्यावर मागे भत्ता जाहीर केला नाही, तर येणाऱ्या काळात दिल्ली येथे हे सर्व भारतातील कर्मचारी कामगार हे दिल्ली येथे आल्याशिवाय राहणार नाही, मागण्या पूर्ण होईपर्यंत दिल्ली सोडणार नाही, हा इशारा देण्याकरिता हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचं नेतृत्व कॉम्रेड रमेश गायकवाड, कॉम्रेड नयन गायकवाड, कॉम्रेड सुनीता पाटील, कॉम्रेड सरोज मूर्तिजापूरकर, कॉम्रेड छाया वारगे, कॉम्रेड सविता पाटील, कॉम्रेड मायावती बोरकर, कॉम्रेड ज्योती तातो, कॉम्रेड सुरेखा ठोसर, कॉम्रेड प्रिया वरोटे, कॉम्रेड मंगला आढाऊ, कॉम्रेड सुनंदा पद्मने, कॉम्रेड महानंदा ढोक आणि संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या वतीनं करण्यात आलेला आहे। नवीन 4 कामगार कायदे म्हणजेच लेबर कोड बिल आणि IBC कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। आंदोलनानंतर 20 मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, कामगार मंत्री आणि मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात आले। या देशव्यापी संपाचा पुढील परिणाम काय होणार आणि सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे।